6 जुलैपासून मराठवाड्यातला दौरा चालू केलेला आहे. मराठा आरक्षण संदर्भामधला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी 6 तारखेला पहिल्यांदा हिंगोलीला सुरू झाला आणि त्याचा समारोप आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जुलैला होत आहे. यामध्ये 13 जुलैची जी तयारी आहे, मराठवाड्यामध्ये जसा मोठा प्रतिसाद भेटला त्याहीपेक्षा महाकाय अशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यातील लोक तर येणारच आहेत, पण त्या बाजूला जालना, बीड, नगर, नाशिक आणि जळगाव या ठिकाणची सुद्धा लोक येणार आहेत आणि या ठिकाणच्या सगळ्या लोकांची जी वाहन व्यवस्था वगैरे याची असेल, त्यांची नाश्त्याची व्यवस्था असेल, त्यांच्या पाण्याची व्यवस्था असेल, मध्ये जर ऍक्सिडेंटली काही व्यवस्था असेल तर त्यासाठी आम्ही 10 ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत. डॉक्टरांसहित अशा प्रकारचे ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत. वाहनासाठी शिडको बस स्टँडपासून जेव्हा ही रॅली सुरुवात होईल क्रांती चौकापर्यंत जायला मध्ये महानगरपालिकेवर आपण तिथे मोबाईल टॉयलेट सुद्धा ठेवलेले आहेत आणि सर्वांना योग्य पद्धतीने जरांगे पाटील ज्यावेळेस संबोधित करतील क्रांती चौकामधून त्यावेळेस साऊंड सिस्टीम एकदम अद्ययावत अशी साऊंड सिस्टीम ठेवलेली आहे. 250 भोंगे आपण क्रांती चौकापासून तर अमरपीठ पासून रेट मोठ्या नाक्यापर्यंत ठेवलेले आहेत की जेणेकरून प्रत्येक माणसाला त्यांचा आवाज गेला पाहिजे. प्रत्येक माणसाला की जेणेकरून यांना काय सांगायचं आहे, जे आम्हाला नोटिफिकेशन दिलं होतं वाशीवरून दिलेलं की सगळे सोयऱ्यांचा याचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं. जे आमच्यावर गुन्हे दाखल झालेले हे गुन्हे आपण त्वरित काढून घ्यावेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मराठा कुणबी एकत्र आहेत त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्यावेत. ज्या नोंदी आहेत त्यांचे प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावेत. यासाठी असताना जो दौरा आहे तो 13 जुलैला या ठिकाणी आहे आणि साधारणतः मिनिमम 10 ते 12 लाख लोक आम्ही सांगतो अंदाज, याच्यापेक्षा जास्तही लोक येऊ शकतात. कारण त्या पद्धतीने संपूर्णपणे गाव मोहल्ला अशा प्रकारची तयारी झालेली आहे. जिल्हाधिकारीला एक पत्र दिलेलं आहे किंवा जेणेकरून शनिवार तर आहेच, हाफ डे आहे, परंतु जेणेकरून रस्त्यावर असणाऱ्या ज्या काही शाळा वगैरे आहेत त्यांना सुट्टी देण्याचा आपण प्रयत्न करावा अशा प्रकारचा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जवळजवळ या ठिकाणी आमची 2 वेळा सीपीकडे मिटिंग झालेली, कालही झालेली, परवाही झालेली आणि आता आजही परत आम्ही इथून गेलो की आम्ही त्यांच्याकडे सीपीकडे मिटिंग घेणार आहेत, बसणार आहोत की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे लागतील ते तर पोलीसवाले आहेतच, पण आमच्याही सुद्धा 500 स्वयंसेवक त्यामध्ये आहेत, महिला स्वयंसेवक आहेत की जेणेकरून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणालाही त्रास होणार नाही, रस्त्यावर कोणालाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार. नक्कीच हा शेवटचा इशारा मी लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.